नमस्कार, आपण पाहत आहात मानदेश प्राईम। सातारा जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात आज असा निकाल लागला आहे ज्याची चर्चा केवळ गोंदवलेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर संपूर्ण मान तालुका आणि जिल्ह्यात सुरू झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोंदवलेमध्ये ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांना जोरदार धक्का देत गोंदवले विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीवर एक हाती सत्ता मिळवली। हा विजय केवळ एका सोसायटीचा नाही, हा विजय आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वीचा राजकीय शक्ती प्रदर्शनाचा ट्रेलर मानला जातोय। त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। या निवडणुकीमागची कहाणीही तितकीच नाट्यमय आहे। 3 वर्षापूर्वी गोंदवले विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे 13 संचालक बिनविरोध निवडून आले होते। त्यावेळी सर्वांनी एकमताने ठरवलं होतं की प्रत्येक संचालकाला ठराविक कालावधीसाठी चेअरमन पदाची संधी दिली जाईल। मात्र ठरल्याप्रमाणे तत्कालीन चेअरमन जगन्नाथ कट्टे यांनी पदाचा राजीनामा दिला नाही असा आरोप इतर संचालकांकडून करण्यात आला। त्यानंतर नाराज झालेल्या उर्वरित संचालकांनी सामूहिक राजीनामे दिले। परिणामी सोसायटी बरखास्त झाली आणि मुदत संपण्यापूर्वीच पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली। या निवडणुकीनं अवघ्या गोंदवलेचं राजकारण तापवलं। एका बाजूला नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडी मैदानात उतरली, तर दुसऱ्या बाजूला प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभय जगताप, मनोज पोळ आणि डॉक्टर अभिजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल निवडणूक रिंगणात उतरलं। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये गोंदवले गटात राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवलं होतं। गट आणि गण या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते। त्यामुळे राजकीय विश्लेषकांसह अनेकांना वाटत होतं की या निवडणुकीत ही राष्ट्रवादी समर्थित पॅनल सहज बाजी मारेल। इतकेच नव्हे तर काहींनी तर जयकुमार गोरे यांच्या पॅनलचा पराभव निश्चित असल्याचे दावेही केले होते। मात्र मतपेटीतून बाहेर आलेला जनादेश सर्व अंदाजावर भारी पडला। निकाल जाहीर झाला आणि नामदार जयकुमार गोरे यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत विरोधी शेतकरी पॅनलचा पूर्णपणे सुपडा साफ केला। 1-2 जागा नाहीत तर सर्वच्या सर्व 13 जागांवर विजय मिळवत जयकुमार गोरे यांनी गोंदवले सोसायटीवर एक हाती सत्ता प्रस्थापित केली। या विजयामध्ये विष्णुपंत कट्टे, धैर्यशील पाटील, विद्यमान सरपंच जयप्रकाश कट्टे, सूरज पाटील, श्रीकृष्ण कट्टे, पंकज पाटील, गुलाबराव कट्टे, उल्हास वाघमोडे, उमेश वाघमोडे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते। तर विरोधी बाजूने बाळासाहेब माने, विद्यमान उपसरपंच संजय माने, अंगराज कट्टे, जिल्हा परिषद सदस्य शीतल रणपिसे आणि दादा मडके यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती। मात्र मतदारांनी त्यांना स्पष्टपणे नाकारल्याचे निकालातून दिसून आलं। या निकालाची आणखी एक चर्चा म्हणजे नामदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनीही या निवडणुकीत मोठी ताकद लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। अधिकृतरित्या याबाबत कोणतेही विधान नसलं तरी स्थानिक राजकारणात हा मुद्दा चर्चेचा विषय ठरलाय। दरम्यान या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे। राजकीय जाणकारांच्या मते शेतकऱ्यांचा विश्वास, विकास कामांची दिलेली आश्वासने, सोसायटीच्या कारभाराबाबत बदलाची अपेक्षा आणि स्थानिक पातळीवरील संघटन शक्ती या सर्व घटकांचा फायदा जयकुमार गोरे यांच्या पॅनलला झाला। या निकालामुळे आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण आता सोसायटीत चेअरमनची निवड होणार आहे, त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी निश्चित करण्याचा ठराव होईल। त्यामुळे गोंदवले सोसायटीचा हा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नसून जिल्ह्याच्या सहकार राजकारणावर त्याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता प्रश्न असा आहे, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोंदवलेमध्ये जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिलेला हा धक्का जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ही कायम राहणार का, की विरोधक नव्या रणनीतीसह पुनरागमन करतील? या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात आपण पाहणार आहोत। यापुढे घडणाऱ्या संपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी मानदेश प्राईमला आत्ताच सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करा। धन्यवाद। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, मानदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।
नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.